लास्ट वीकमध्ये छान निवांत वेळ घालवण्यासाठी आम्ही पालघरच्या द बीच कॉटेज रिसॉर्टमध्ये गेलेलो. एक्सपिरियन्स फार चांगला होता. आम्ही लोकल ट्रेननेच प्रवास केला. ठाणे टू दादर, दादर टू विरार आणि विरारवरून पालघर ट्रेन पकडलेली. तुम्हाला डायरेक्टली पण दादरवरून पालघर ट्रेन मिळते, बट लिमिटेड ट्रेन आहे आणि आमची इथे मिस झालेली ॲज युज्युअल. रिक्षाला अराउंड आम्ही ₹200 दिलेले प्रायव्हेट रिक्षासाठी, नाहीतर शेअरिंग पण तुम्हाला मिळते. सो रिक्षा तुम्हाला एकदम त्या ज्या रिसॉर्टच्या बाहेरच सोडते आणि बेसिकली हा रिसॉर्टचा पूर्ण परिसर तुम्ही बोलू शकता. इथे आम्ही कॉटेज रूम बुक केलेला पर नाईट. आय थिंक वी पेड अराउंड 8,100. सो हा बेसिकली असा रूम होता. रूम छोटा पण छान होता, ठीक आहे. स्पेशियस होता. इनफॅक्ट वॉशरूम पण जर तुम्ही बघाल ना, कॉम्पॅक्ट आहे, पण स्वच्छ, नीट, हायजीन आणि चांगला होता एक्सपिरियन्स ओव्हरऑल. मी तुम्हाला नीट दाखवते. बेसिकली हे एंटर केल्यावर तुम्ही जस्ट तुम्हाला कर्टन्स खेचायचे आहेत. पूर्ण ट्रान्सपरंट आहे ते फुल जे स्लायडर आहे तो. समोर टी-व्ही आहे. टीव्हीवर Netflix, YouTube यू कॅन सी व्हॉट एव्हर यू वॉन्ट. फ्री वायफाय आहे. इथे पूर्ण सामान ठेवायला तुम्हाला जागा आहे, ठीक आहे. आणि या साईडला तुम्हाला कपडे ठेवण्यासाठी असं एक हँगिंग हे दिलं आहे. त्यानंतर दिस इज वॉशरूम. वॉशरूम पण व्यवस्थित आहे. म्हणजे एक प्रॉपर थोडंसं तुम्हाला ॲडजस्टमेंट करावी लागते, बट चांगलं आहे, व्यवस्थित आहे. चांगला एक्सपिरियन्स आहे आणि बाहेर तुम्हाला स्विमिंग पूल आहे. तुम्ही कॅरम खेळू शकता, बॅडमिंटन खेळू शकता आणि सगळ्यात जास्त मला आवडलं ह्या रिसॉर्टच्या बाहेर पडल्या-पडल्या हा रस्ता क्रॉस करून स्ट्रेट गेलात ना, की लगेच हा छान बीच आहे तिथे. बीच शिरगाव बीच म्हणून ओळखला जातो आणि स्टॉप तिकडचा माळी स्टॉप म्हणून ओळखला जातो, ठीक आहे. ॲक्च्युअलमध्ये आम्ही गेलेलो ना, तेव्हा तिथे समथिंग क्रिकेट मॅच होत्या. सो जेव्हा एंटर केला ना, हा एंट्रन्स आहे ना, सो तिथे थोडासा क्राऊड आम्हाला चांगला व्यवस्थित नाही मिळाला. बट पुढे पूर्ण बीच पूर्ण खाली होता. छान आम्ही वेळ स्पेंड केला. हा सनसेट बघितलेला आम्ही आणि ट्रस्ट मी छान वाटतं तिथे. जर तुम्ही पण समजा गेला आणि जास्त वर्दळ असेल, क्राऊड चांगली नसेल ना, तर थोडं राईट साईडला पुढे-पुढे चालत जा, ठीक आहे. पूर्ण तिथे खाली मिळतो तुम्हाला तो बीच. आणि आम्ही गेलेलो तेव्हा तिथे ना बरेच असे प्री वेडिंग फोटोशूट पण चाललेले आणि तिथे आपण लोकांनीच फार कचरा केला एवढा चांगला बीचवर. जो तुम्ही जात असाल तर प्लीज रॅपर वगैरे तिथे इथे तिथे टाकू नका. आणि त्या रिसॉर्टच्या बाहेरच हे मस्त एक त्यांचंच कॅफे आहे. सो आम्ही तिथे पण छान टाईम स्पेंड केला आणि नंतर रात्री रिसॉर्ट छान असं लाईटिंगनी सजवलेलं. तिथे कॅरिओके होता आणि मस्त वाटत होतं व्ह्यू. जर तुम्हाला जस्ट असं रिलॅक्सेशन करायचं असेल एका दिवसासाठी, 2 दिवसासाठी विथ फॅमिली, विथ फ्रेंड्स, विथ युअर सिबलिंग्स, ठीक आहे, विथ युअर लव्ड वन, तर तुम्ही जाऊ शकता. आणि नेक्स्ट डे आम्ही सकाळी-सकाळी बीचवर गेलेलो. तुम्ही बघू शकता पूर्ण